नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपण नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची आई भगवतीची ओटी का भरावी, कधी भरावी, कशी भरावी, सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम आपण ओटी कोणाची भरायची तर बघा, आपण आपल्या कुलदेवीची मूळ पीठावर जाऊन ओटी भरू शकतो. तसेच आपले ग्रामदेवी जी आहे तिची सुद्धा ओटी भरू शकतो. ग्रामदेवी म्हणजे कोण तर आपण ज्या गावात राहतो त्या गावची देवी, तिथे सुद्धा घटस्थापना झालेली असते, तर त्या देवीची सुद्धा आपण ओटी भरू शकतो. मंदिरात जाऊन ओटी भरू शकतो. पण आपण आपल्या घरात जी घटस्थापना केली आहे ना, त्यामुळे आपल्या घरात आई भगवतीचा सूक्ष्म रूपाने वास असतो. ती आपल्या घरातच वास करत असते, ती आपल्या घरात विराजमान आहे. त्यामुळे आपण आपल्या घरात आपल्या देवीची ओटी भरू शकतो. त्यासाठी तुम्हाला मूळ पीठावर जाण्याची काहीही गरज नाही. तर तुम्ही किती ओटी भरू शकता बघा. मूळ पीठावर जाऊन भरल्यास तर अतिशय उत्तम, पण प्रत्येकालाच ते शक्य नसतं. आणि आई भगवती आपल्या घरात वास करत आहे, विराजमान झाली आहे, त्यामुळे आपण मूळ पीठावर नाही जाऊ शकत. आपण आपल्या घरातच आपल्या आई भगवतीची, कुलदेवीची ओटी भरू शकतो. ओटी कशाची भरायची असते बघा. ओटी भरताना काठाची साडी असते, त्या साडीत ओटी भरायची असते. जर तुम्हाला काठाची साडी म्हणजे जरीची साडी घेणे शक्य नसेल तर ओटी भरणे तर तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही साधी साडी घेऊ शकता, म्हणजे ओटी भरू शकता. असं काही नाही की काठाची साडी पाहिजे. शेवटी काय तर आपली श्रद्धा, आपला भाव, आपण मनापासून केलेली सेवा ही महत्त्वाची असते. ओटी भरताना 9 वारी साडी असेल तर अतिशय उत्तम, किंवा 6 वारी असेल तरी सुद्धा चालेल. आपण ज्यावेळेस आई भगवतीची ओटी भरतो त्यावेळेस सात्विक लहरी आपल्याकडे येत असतात. आता बघा, आपण ओटी नक्की का भरावी हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. आपण ज्यावेळेस आपल्या आई भगवतीची, कुलदेवीची ओटी भरत असतो ना, त्यावेळेस सात्विक लहरी आपल्याकडे येत असतात. त्यात श्रीफळ म्हणजेच नारळ असणे गरजेचे आहे. म्हणून ओटी भरताना खण नारळानेच भरावी लागते. ओटी भरताना आता त्यात लागणारे साहित्य काय आहे, आणि ह्या साहित्याशिवाय ती ओटी अपूर्णच असते. तर बघा कोणतं साहित्य. ओटी भरताना साडी, खण, नारळ, गजरा किंवा वेणी, सुपारी, खारीक, बदाम, हळकुंड, मणी, मंगळसूत्र, नेलपेंट, बांगड्या, टिकली, काजळ, सर्व शृंगाराचे सामान, आपले सौभाग्य अलंकार त्याच्यात असावेत. बघा, तुमच्याकडे जेवढं काही उपलब्ध होता होईल तेवढं तुम्ही ते ओटी भरताना त्यात नक्कीच घ्या. त्यात 11 रुपये दक्षिणा असावी. त्याच्यावर हळदी कुंकू वाहून घ्यावे. ओटी भरताना डोक्यावर पदर स्त्रियांनी नक्कीच घ्यावा आणि नवार्णव मंत्राचा जप करावा. तर नवार्णव मंत्र नक्की कोणता तर नवार्णव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओटी भरताना आपल्याला 3 वेळा जय जयकार करायचा आहे. तर तो जय जयकार कसा करायचा ते बघूया. उदयस्तु महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, आई साहेब, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, असा तुम्हाला जय जयकार करायचा आहे. असा जय जयकार तुम्हाला 3 वेळा करायचा आहे. आई भगवतीकडे प्रार्थना करायची आहे की तू माझ्या घरात सूक्ष्म रूपाने वास करत, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर तू मला क्षमा कर. तुझी कृपा माझ्यावर अशीच अखंड राहू दे. ही भरलेली ओटी ही तुम्ही स्वतः वापरू शकता, किंवा एखाद्या गरीबाला दान करू शकता, किंवा तुम्ही मंदिरात सुद्धा नेऊन ती ठेवू शकता. आता बघा, ओटी नक्की कधी भरायची आहे तर ओटी तुम्हाला या नवरात्रातच भरायची आहे. पण नक्की कोणत्या, कितव्या माळेला आपल्याला भरायची आहे तर बघा, ओटी भरताना तुम्हाला 5व्या, 7व्या माळेला, 9व्या माळेला तुम्ही ओटी भरू शकता. पण काही कारणाने जर तुम्हाला जमलं नाही तर तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही ओटी भरू शकता. आता बघा, शुक्रवारी सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही ही ओटी नक्की भरून बघा, कारण ओटी भरणे खूप शुभ मानलं जातं. स्वतः आपण आई भगवतीची ओटी भरतोय हे आपलं किती मोठं सौभाग्य आहे. आणि बघा, ओटीचं साहित्य जे आहे तुम्ही स्वतः वापरू शकता, किंवा एखाद्या गरीब स्त्रीला जरी दिलं तरी सुद्धा चालेल, किंवा एखाद्या मंदिरात ठेवलं तरी सुद्धा चालेल. जरीची साडी जर तुम्हाला घेणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार साधी साडी जरी आणली, हिरव्या रंगाची किंवा लाल रंगाची जरी साडी आणली तरी सुद्धा चालेल. तुम्ही जी सेवा करताय ती सेवा मनापासून करा. ती सेवा आई भगवतीला नक्कीच तिच्यापर्यंत पोचेल आणि आवडेल सुद्धा.
त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचा पाठ जसा शक्य होईल तसा तुम्ही केला तरी सुद्धा चालेल. कोणताच देव असं म्हणत नाही की तुम्ही तुमच्या हातातली कामे ठेवा किंवा एखाद्या माणसाला दुखवा आणि तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करा किंवा आणखी कोणता पाठ करा, असा कोणताच देव म्हणत नाही. बघा, आपण एखाद्या जीवाला त्याचा जीव जाणून एक घासभर घास त्याला खाऊ घालतो, त्याचं मन तृप्त करतो, तीच आपली सेवा असते. पण ती सेवा करण्याबरोबर आपल्याला ही दुर्गा सप्तशतीचा पाठ सुद्धा करायचा आहे. पण एखाद्याला दुखवून मात्र तुम्ही करू नका. आपण जी सेवा करतो ती तिच्यापर्यंत पोहोचत असते आणि ती आपल्याकडे बघत असते. आपण जर ही सेवा केली तर आपल्या घराची, आपल्या नवऱ्याची, आपल्या मुलांची उत्तरोत्तर प्रगती होत जाते. त्यामुळे ही सेवा नक्की करा आणि या नवरात्रात तुम्ही तुमच्या आई भगवतीची, कुळदेवीची ओटी नक्की भरा. मी तुम्हाला अगदी थोडक्यातच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.